अहिल्यानगरमध्ये गॅस खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। कुठेतरी अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती जी आहे ती नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे घरगुती सिलेंडर खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी ह्या आनंद एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण आहे आणि आपण बघू शकतो की हॉटेल असेल किंवा इतर व्यावसायिक असेल, व्यावसायिक गॅसला आता कुठेतरी बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मात्र घरगुती गॅसला प्राधान्य जे आहे प्राधान्य जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे तर कुठेतरी एजन्सीवाल्यांकडून देखील आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी घाबरू नये किंवा गर्दी करू नये, सर्वांना सिलेंडर जे आहे ते मिळणार आहे असं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे। कॅमेरामॅन कसं कोणाचा टीव्ही मराठी, अहिल्यानगर। घरगुती गॅसचा बिलकुल तुटवडा नाही। लोकांनी रीतसर बुकिंग करणे, घरी सिलेंडर येईल। वेटिंग पिरियड जो आधी एका दिवसाचा होता तो 2 किंवा 3 दिवस येऊ शकतो, कारण आमच्याकडे जर कॅपॅसिटी 500 सिलेंडर्सची ॲव्हरेज चालू होता, ती बुकिंग आमची डबल झाली। 700-800 बुकिंग पर डे येते। आमचे जे सर्व्हर आहेत बुकिंग हँडल करणारे, त्यांची कॅपॅसिटी पण ओव्हर जात आहे। जर एका मिनिटाला 200 कॉल रिसीव्ह होत होते बुकिंग घेण्यासाठी सर्व्हरला, तर तिथे 1,000 कॉल येत आहेत, तर त्यामुळे क्रॅश होतोय। लोकांनी पॅनिक करून बुकिंग नका करू। घरगुती गॅसचा साठा सरकारकडे आहे, घरगुती गॅस लोकांना भेटणार आहे, बिलकुल पॅनिक होऊ नका। ज्याच्या घरात 1 टाकी आहे त्यांनी बुकिंग होत नसली तर शोरूमला येऊन गर्दी नका करू। दुपारी संध्याकाळी पीक आवर्स निघून गेल्यानंतर ट्राय करा। सर्व्हर लोड हँडल करता येत नाही, बॅकएंडला सगळे काम चालू आहे। सिलेंडर सगळ्यांना भेटतील याची शाश्वती डीलर, कंपनी, कलेक्टर सर्व लोक देत आहेत। पॅनिक होऊन बुकिंग नका करू। आजच्या मितीला तुम्ही घरगुती सिलेंडर बुक करा, तुम्हाला रीतसर घरपोच सिलेंडर येईल। आमच्याकडे गॅसचा तुटवडा नाही। नंबर ऑफ बुकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर खालीवर होतोय, कारण लोक खूप बुकिंग करतायत। 5 अनुसार 3 आणि 5 अनुसार एसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे हॉस्पिटल कॅन्टीन किंवा जे हॉस्पिटल्स एलईडी इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीच्या कॅन्टीनसाठी फक्त आम्हाला सिलेंडर ॲलोकेट होत आहेत। आत्ताच्या घडीला हॉटेल वगैरे नॉन प्रायोरिटीमध्ये ठेवलेलं आहे। घरगुती लोकांना होममेड कुकिंगसाठी गॅस प्राधान्यावर देत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।